आज आपण डॉक्टर प्राक्तन वाडनेरकर यांच्यासोबत गप्पा करणार आहोत. मी थोडक्यात डॉक्टर प्राक्तन वाडनेरकर यांची अ, ओळख करून देतो. डॉक्टर प्राक्तन पर्यावरण शास्त्रज्ञ, इंजिनियर आणि नदीविषयक जागरूकतेसाठी झटणारे ॲक्टिव्हिस्ट. गेल्या 16 वर्षापासून ते पर्यावरण आणि विशेषतः नद्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. मूळचे पुणेकर असल्याने अ, मूळचे पुणेकर असून प्राक्तन यांचे लेख सकाळ, लोकमत, पुढारी अशा अग्रगण्य मराठी वृत्तपत्रांमधून अनेकदा प्रसिद्ध झाले आहेत. 2019 साली त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांची दखल घेऊन न्यू साऊथ वेल्स राज्य सरकारने त्यांना एन्व्हायरमेंट एक्सलन्स अवॉर्ड याच्याने सन्मानित केलं. इंजिनिअरिंग आणि पर्यावरण या दोन्ही क्षेत्रांचा समतोल साधत त्यांनी 2019 साली नॅशनल मरीन सायन्स सेंटर ऑस्ट्रेलिया येथून PhD पूर्ण केली. त्यांच्या 18 आंतरराष्ट्रीय शोध निबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले असून त्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारसाठी 6 पेक्षा जास्त धोरणात्मक अहवाल सुद्धा लिहिले आहेत. आजवर त्यांनी फ्रान्स, भारत, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या 4 देशांमध्ये काम केले असून नद्यांचे संवर्धन, जलनीती आणि पर्यावरणाच्या शाश्वतेसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. तर डॉक्टर प्राक्तन, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद एवढंच इंट्रोडक्शनबद्दल आणि मला ही सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर. आमचं भाग्य तुम्ही आज इथं आलात आणि तुमचं इंट्रोडक्शन म्हणजे बऱ्याच PhD केलेली आहेत तुम्ही आणि भारतात, ऑस्ट्रेलियामध्ये तुमचं वेगवेगळं योगदान आहे. मला वाटतं की आजच्या गप्पा खूप छान रंगणार आहेत आणि आम्ही खूप काही आपल्या श्रोत्यांपर्यंत नवीन माहिती आणणार आहोत. तर डॉक्टर, आपण तुमच्या तुम्ही जे कार्य करता त्याच्याकडे आपण वळूयात. पण सुरुवातीला मी तुमचं लहानपण कुठलं आहे, तुम्ही कुठे वाढले आहेत, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. नक्कीच. धन्यवाद विनीत. तू इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की मी पुणेकर आहे म्हणून. हो. तर मी मूळचा पुण्याचा आणि लहानपणापासनं पुण्यात वाढलो, पुण्यात शिक्षण झाले. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाला मुळामुठेच्या काठावरती असलेल्या शाळेत माझं शिक्षण झालं. मुद्दामून याचा उल्लेख करतो. कारण की नद्यांचा नद्यांची पहिल्यापासून संबंध आहे. लहानपणापासून नद्यांचे संस्कार आहेत. पुण्यामध्ये मी 1ली ते 10वी झाली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगलाही देखील मी पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग घेतली. सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्यामागचा उद्देश असा होता तेव्हा की जेणेकरून आपल्या सरकारी नोकरी मिळावी. अच्छा. हां. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंटच्या सीट जास्त निघतात. हां. तर सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला सरकारी अधिकारी होईल असं ते डोक्यामध्ये होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालं, पण इंजिनिअरिंग करता करता विचार बदलले. पहिल्यांदा जॉब करायचं ठरवलं. सुएज एन्व्हायर्नमेंट नावाच्या प्रसिद्ध अशा आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मी कामाला सुरुवात केली. अच्छा. पहिल्या कामाची सुरुवात माझी पिंपरी चिंचवड शहरातून झाली. हां. एकदम शेजारचं शहर. हो. या शहरामध्ये इंटरमिटंट वॉटर सप्लाय म्हणजे आपल्या इथे साधारण 3 तास पाणी येतं, 2 तास पाणी येतं. हे पाणी 24 तास यावं घरात, जसं आपल्या सिडनीमध्ये येतं की टॅप उघडला की पाणी. तसं तसं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचा सरकारचा मानस होता आणि त्या प्रोजेक्टवरती मी सुएज एन्व्हायर्नमेंट या फ्रेंच कंपनीबरोबर काम करत होतो. असंच काम मी दिल्लीमध्ये केलं. त्याच्यानंतर मी बंगलोरमध्ये देखील अशाच प्रोजेक्टवरती काम केलं, जिथं आम्ही अनेक एरियाज, अनेक सबब हे 24 तास पाणी सप्लायसाठी केले. त्याचबरोबर मी तिथे असताना पाण्याशी अजून आलेला संबंध म्हणजे की आपल्या घरी जे पाणी येतं पाईपलाईनमधनं, अनेकदा असं होतं की ते पाणी जमिनीखाली लीक होतं. जमिनीखाली वाया जातं. पाण्याची गळती होते, ज्याला बरोबर. पाण्याची गळती म्हणतात. आणि त्याचं कारण मुख्य म्हणजे की इंग्रजांच्या काळामध्ये टाकलेल्या अनेक पाईपलाईन्स आहेत. तर त्याच्यामुळे वाया जाणारं पाणी. तर हे कसं कसं थांबवता येईल? कारण की तुम्ही काही रस्ते प्रत्येक वेळी खोदू शकत नाही. जमिनीच्या खाली 15-15, 20-20 फुटांवरती असलेल्या मोठ्या-मोठ्या त्या पाईपलाईन्स असतात. तर हे लीक नॉन डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीने शोधण्याचं काम देखील मी केलं. आणि हे करत असताना माझ्या कामाची विशेष दखल सुएज एन्व्हायर्नमेंट कंपनीने घेतली आणि मला फ्रान्सला मास्टर्स करण्यासाठी पाठवलं. क्या बात आहे. आणि स्कॉलरशिप मिळाली. साहजिक आपल्याला काय हवं असतं, तर स्कॉलरशिप परदेशात शिकण्यासाठी आणि एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये असलेली ॲडमिशन, ती मला सुएज एन्व्हायर्नमेंट. म्हणजे तुम्ही
इंजिनिअरिंग केल्यानंतर एका एका ठिकाणी नोकरी केली आणि त्यात तुमचं कार्यात अनेकदा तुम्ही अनेक चांगले कामं केले आणि म्हणजे विषय खूपच छान आहे की हं, जे पाईपलाईन्स पुरातन काळापासून म्हणता येईल त्याला त्या त्या गळत गळत असतात आणि मग त्याचा शोध कसा लागला की याला कसं थांबवायचं ते पाण्याची गळती? नाही, याची याची सुरुवात अशी झाली, की पुण्यामध्ये आपण पुणे किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये असो, अ, ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था असतात, ह्या चालतात रेव्हेन्यूवरती. म्हणजे तुम्ही पाण्याचं बिल भरणार आणि हां. त्या पाण्याचं बिल भरलेल्या आलेल्या रेव्हेन्यूमधनं त्या संस्था चालतात. परंतु कित्येक वेळा असं होतं, की कित्येक वेळा काय बहुतेक वेळा असं होतं, की 70% पाणी तुमच्या घरापर्यंत पोहचतच नाही. अरे ते बापरे! पाणी गळतं आणि हे वाया गेलेलं पाणी म्हणजे एक प्रकारे तुमच्या रेव्हेन्यूचं नुकसान आहे. हो, त्यामुळे हो. त्यामुळे या सरकारी संस्था खिळखिळीत झाल्या. मग हां. ह्या खिळखिळीत होऊ नये म्हणून सरकारने काय केलं, तर सरकारचं असं म्हणणं होतं, की आपण टेंडर काढूयात आणि बाहेरच्या परदेशी तज्ञ कंपन्यांना बोलूयात, ज्यांच्या याच्यामध्ये एक्सपर्टीज आहेत हां. आणि त्या लोकांकडून आपण असा एक छोटा पायलट प्रोजेक्ट करूयात, की जिथे आपल्याला 24 तास पाणी प्रोव्हाईड करता येईल. त्याचबरोबर हे जे इन्व्हिजिबल लीक्स आहेत, जे वाया जाणारं पाणी आहे, ते पाणी थांबवता येईल. हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणून सरकारने ह्या परदेशी कंपन्यांना भारतामध्ये आमंत्रण दिलं. त्याआधी भारतामध्ये परदेशी कंपन्या स्पेसिफिकली ज्याला युटिलिटी मॅनेजमेंट म्हणतात, ज्याच्यात हां. पाणी किंवा पाणी असो किंवा इलेक्ट्रिसिटी असो, याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या हां, नव्हत्या. फार हां, कधी ऐकण्यात नाही आलं आणि हां. म्हणजे युजुअली सेल्समध्ये आपण बघतो, पण असं हं. युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये खरंच कधी ऐकण्यात आलं नाही. हं. तर ह्या कंपन्या आल्या आणि मग त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी, की जसं की हे फ्रेंच कंपनी आहे सुएझ एन्व्हायर्नमेंट. ही जगातली सर्वात मोठी कंपनी, जिने की सुएझ कॅनॉल बांधला. ओके. अशा ती मोठी कंपनी जेव्हा भारतात येते, तेव्हा त्यांना स्थानिक इंजिनिअर्स किंवा स्थानिक तज्ञ लोकांची गरज पडते. हां, म्हणून मग माझी तिथं झालेली अपॉइंटमेंट आणि मग ओघाओघाने मग त्या सगळ्या गोष्टी आल्या. हां. पण त्यातल्या त्यात चांगलं काम केलं आणि त्याची दखल झाली आणि तुम्हाला मास्टर्ससाठी आमंत्रण दिलं. ती मोठी गोष्ट म्हणता येईल. नक्कीच. कारण की साहजिक आहे मी पुणेकर आहे जसं मी आधी म्हटलं हां, तसं. हां. ती इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या तिसऱ्या इयर्सपासून आम्हाला परदेशात जायचे वेध लागतात. हां, हां. तर त्याच्यामुळे ते वेध लागलेलेच होते आणि त्यांना ती कल्पना होती. आणि फ्रान्स या युटिलिटी मॅनेजमेंट असो किंवा एन्व्हायर्नमेंट असो याच्यामधली एक काय म्हणता येईल त्याला एक्सपर्टीज असलेला देश. सो त्या कारणाने आणि योग्य संवाद साधल्यामुळे मग मग मला ती स्कॉलरशिपही मिळाली आणि मी आता फ्रेंच नाव घेत नाही माझ्या युनिव्हर्सिटीचं, पण ती तिथली इलिट स्कूलमध्ये मोडते. अशा त्या स्कूलमध्ये मला ॲडमिशन मिळाली मास्टर करण्यासाठी आणि मी तिथे हायड्रॉलिक आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 2013 साली 2013 ते 2016 या वर्षात केली. क्या 3 वर्ष. बात है! म्हणजे प्रोफेशनल काम करत असताना इतकी चांगली शिकण्याची संधी मिळणं खरंच चांगली गोष्ट आहे. तर तो अनुभव कसा होता डॉक्टर प्रात्न? नक्कीच फ्रान्समध्ये गेल्यानंतर खरं सांगू का, तर ते केल्याने देशाटन येते रे शहाणपणं म्हणतात ना, हां. तर तसा काहीसा प्रकार होता. पहिल्यांदा असं वाटायचं, की पहिल्यांदा घर सोडून दुसऱ्या देशात गेल्यानंतर होम सिकनेस तर येणारच होता. त्यात मी फ्रान्समध्ये गेलो होतो, जिथे इंग्लिश फारसं कोणी बोलत नाही. बरोबर. हां, हां, हां. अशा देशामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या चॅलेंजेस हे वेगळे होते. पहिले चॅलेंजेस होते, की स्वतःला मॅनेज करायचं कसं? त्याच्यात मी शाकाहारी असल्यामुळे अ, जेवणाची व्यवस्था करणे स्वतःच्या. त्याचबरोबर फ्रेंचमध्ये शिक्षण असल्यामुळे फ्रेंच शिकणे. फ्रेंच शिकल्यानंतर अ, तिथले त्या त्या दर्जाचं शिक्षण घेत असताना स्वतःचा दर्जा देखील तेवढा वाढवावा लागतो. हां. त्यामुळे स्वतःचा अभ्यास करणे, स्वतःला मॅनेज करणे आणि हे सगळं करून हे आलंच, की जसं घरी असताना आपले आई-वडील आपल्या जेवणाची व्यवस्था बघतात, हां. आपल्या कपडे, लत्ते बरोबर. सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही सगळी घरच्या गोष्ट स्वतः करा. फॅमिलीकडनं केली झालेली असते. हां, पण इथं मात्र स्वतःचं स्वतः करायचं होतं. हां. त्याच्यामुळे पहिले 3-4 महिने तर धडपडण्यातच गेले. परंतु अ, नंतर मॅनेज केलं आणि नंतर मला ते आवडायला देखील लागले. अरे वाह! क्या बात है! खूपच सुंदर अनुभव तुमच्या आयुष्यातला मला वाटतं नक्कीच. मग आता त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियामध्ये कसं आगमन झालं? की फ्रान्सनंतर अजून पुढचं काही प्रोफेशनल काळ होता आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आले की फ्रान्समध्ये मास्टर्स मी 2016 पर्यंत कंप्लीट केलं अच्छा. आणि करत असताना अनेक म्हणजे हा इंडस्ट्रियल कोर्स असल्यामुळे माझे तेव्हा इंडस्ट्रीबरोबर कॉन्टॅक्ट्स असायचे, की इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट्स आम्ही घ्यायचो आणि ते रिसर्च प्रोजेक्ट असो किंवा ऑन ॲक्चुअल ग्राउंड ऑन साईट प्रोजेक्ट असो, त्या प्रोजेक्टवरती ते कोर्स करतानाच काम करण्याची मला संधी मिळाली.
त्याच्यानंतर मास्टर्स झाल्यानंतर मी फ्रान्समध्ये दक्षिण फ्रान्समध्ये मार्से नावाचं मोठं शहर आहे. पॅरिसनंतर सर्वात मोठं शहर. त्या शहरामध्ये मी एका रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम केलं. त्याचं नाव सिरेज. मी मुद्दामून फुल नेम प्रोनाऊन्स करत नाही, कारण ते फ्रेंचमध्ये सॉन्त्र अच्छा. युरोपियन आणि असं काही. तर ही एक रिसर्च लॅबोरेटरी मध्य युरोपामधली, जी की नद्यांवरती, त्याच्याबरोबर जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे त्याला काय म्हणतात, मातीचं शास्त्र, हां. त्याच्यावरती आणि एकूणच एन्व्हायर्नमेंटवरती काम करणारी ही अग्रगण्य रिसर्च इन्स्टिट्यूट. तिथे मी काम करत होतो. तिथे काम करत असताना मी एका प्रोजेक्टवरती काम करतो. त्याचं नाव आहे की फ्लडिंग सिस्टॉन नावाचं एक शहर आहे, अच्छा. जे दक्षिण फ्रान्समध्ये आहे. आणि हे शहर 2 नद्यांच्या काठावरती वसलेलं आहे. हां. आणि धरणाचं बॅकवॉटर त्या शहरापर्यंत येतं. हां. आता इथे इथे मी तुमच्यासमोर चित्र उभं करतोय बरं का. हां. 2 नद्या एका शहरामध्ये येत आहेत. एका धरणावरती ते शहर वसलेलं आहे. तर काय होणार आहे, त्या नद्यांमध्ये येणारा गाळ त्या धरणामध्ये साचणार आहे. बरोबर. तर तो त्या धरणांमध्ये साचायचा. त्यामुळे काय व्हायचं, तर धरणाची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी साचवण्याची क्षमता कमी व्हायची. हां. आणि जास्त पूर झाला की हे धरणाचं पाणी शहरामध्ये घुसायचं. म्हणजे बरोबर. फ्लडिंग म्हणजे पुराचा धोका त्या शहराला होता. माझ्या टीमचं आणि माझं काम असं होतं की ह्या धरणामध्ये येणारा जो गाळ आहे किंवा जे डेब्रीज आहे, हां. ती आपल्याला कशी थांबवता येईल, ती नक्की कुठून येतीये, कशामुळे येतीये, याचा तो अभ्यास करण्याचा बरं. तो प्रोजेक्ट होता. मग तिथे मी तेव्हाच्या वेळी ड्रोन्स हे फार नवीन होते. हां. सो मला अजूनही आठवते की त्या ड्रोन्स बरोबर आम्ही DSLR कॅमेरा लावून मॅन्युअली ते फोटोग्रामेट्री केली. म्हणजे त्या नदीची चित्र काढली, कुठे कुठे इरोजन डिपॉझिशन आहे हे बघितलं. त्याच्यानंतर सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता आपण या स्टुडिओमध्ये ऑडिसिटी वापरतो, हे हां. ॲप वापरतो. हां. तर ते मी तेव्हा वापरलं होतं एका गोष्टीसाठी. आम्ही पाण्यामध्ये हायड्रोफोन्स लावले होते, म्हणजे अरे ज्याचा वाह! पाण्यातनं आवाज येतो. हां. त्या पाण्यातल्या आवाजाचा आणि त्या नदीतून येणाऱ्या डेब्रीजचा किंवा त्या गाळाचा याचा संदर्भ जोडून आपल्याला कुठे हे काढता येतोय का अंदाज, की किती किती मोठ्या प्रमाणावरती इथे गाळ साचतोय. हा असा काहीतरी भन्नाट आणि असा वेगळ्या विषयावरती मी तेव्हा अगदी काम करण्याची सखोल संधी मिळाली. अभ्यास आहे म्हणजे त्याच्यामागे ना सखोल शास्त्र आहे. नक्की, नक्की, नक्की. आणि मी एन्जॉय केलं. आणि हे करत असताना, हे झाल्यानंतर मला हे काम करतच होतो. अशा वेळी ऑफकोर्स तुम्ही जेव्हा इंजिनियर असता किंवा तुम्हाला पर्यावरणाबद्दल आवड असते, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रिसर्च कॉन्फरन्सेसला जाता. बरोबर. तिथे लोकांशी काही नवीन गोष्टींवरती लोकं काम करतात का ते बघ. अशाच एका ठिकाणी मला जायची संधी मिळाली. ते पॅरिसमधल्या एका सायन्स कॉन्फरन्सला मी गेलो. आणि तिथे योगायोगाने त्याच्यानंतर जे माझे PhD सुपरवायझर झाले, हां. डॉक्टर आयझॅक सँटोस म्हणून, त्यांची माझी तिथे मुलाखत झाली. हा माणूस एवढा मोठा की ह्या माणसाचे आफ्रिका सोडून सर्व खंडात काम आहेत, इन्क्लुडिंग अंटार्क्टिका. अरे बापरे! आणि आज अमेरिकन जिओफिजिक्स युनियन आणि युरोपियन जिओफिजिक्स युनियनचा तो डायरेक्टर माणूस. अशा मोठ्या आणि काय म्हणता येईल त्याला, ग्राउंड वॉटरमधील काय म्हणता येईल त्याला, वरदहस्त्र असलेल्या ह्या माणसाबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्याच्याशी मी बोललो आणि त्यांनी मला ऑस्ट्रेलियात PhD करण्यासाठी बोलावलं, संशोधन करण्यासाठी. आणि अशा माझ्या ऑस्ट्रेलियाच्या डायरीला सुरुवात झाली. क्या बात आहे! खूपच छान. तर प्राक्तन आपण अजून गप्पा आपल्याला करायच्याच आहेत, पण एक गाणं ऐकूयात त्याच्या अगोदर? नक्की. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव ज्ञानियांचा राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवा देवा इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे ज्ञानांचा उजेड मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे ज्ञानांचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेडी राहिले उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला मा बाबा मा बाबा विठ्ठला 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 मा बाबा विठ्ठला मा बाबा कार्यक्रमात पुन्हा स्वागत श्रोते डॉक्टर प्राक्तन आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं ऑस्ट्रेलियामधील प्रवास कसा सुरू झाला आणि प्राक्तन ते डॉक्टर प्राक्तन याच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं. नक्कीच थोडीशी काय म्हणता येईल त्याला कल्चरल शॉक होता ऑस्ट्रेलियात आल्यानंतर. तो आपल्या सगळ्यांनाच बसतो नाही का. ऑफकोर्स येस. पॅरिस सारख्या शहरामध्ये मी काम करत होतो आणि त्याच्यानंतर एकदम कॉक्स हार्बर सारख्या सुंदर शहरामध्ये मी आलो आणि एवढ्या गर्दीच्या शहरात आल्यानंतर दूर दूरपर्यंत माणसं दिसत नाहीत. इथे कॉक्स हार्बरमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आणि बोलायला मित्र नाहीत. हां पहिल्यांदा शॉकच होता. बरोबर. आल्या आल्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच माझ्या गुरूंनी मला नदीत ढकलले. आता ढकलले म्हणाल तुम्ही, ते ढकललेलंच होतं. कारण की
माझा पहिला प्रोजेक्ट हा मी पहिले 7 दिवसातच चालू केला. हो आता मी तो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो बरं का. हां हां आणि अनुषंगाने पुढच्या गोष्टी सांगतोच, की नंतर प्रोजेक्ट कुठले केले आणि काय गोष्टींवरती मी काम केलं. काय होतं, की नॉर्मली कुठल्याही भारतामध्ये असो किंवा सब ट्रॉपिकल कुठल्याही रिजनमध्ये नदी जेव्हा समुद्राला मिळते, हां तेव्हा तिच्या मुखाशी नेहमी कांदळवन असतात, ज्याला आपण मँग्रुव्ज म्हणतो हां. मराठी भाषेत बरं हां. का. तर त्या मँग्रुव्जवरती माझं काम होतं. अच्छा कॉप्स हार्बर हे एक छोटंसं 60-70 हजार लोकसंख्येचं शहर. हां आणि सुंदर शहर सुंदर शहर म्हणजे जिथं आपण फिरायला जातो असं हो ती जागा. हो त्या ठिकाणी जिथं तुम्ही पिकनिकला जाता तिथे तो मी तुमचा- रिसर्च प्रोजेक्ट करत होतो. आणि माझं काम असं होतं, की ही मँग्रोव्ज किती इफिशियंटली काम करतात. कारण की ही मँग्रोव्ज जी असतात ही नदीची फुफ्फुसं असल्यासारखी म्हणजे ही झाडं. हां म्हणजे काय करतात तर ती येणारं प्रदूषण कमी करतात. इट्स ॲक्ट्स लाईक अ स्पॉन्ज. अच्छा तर मॅनग्रुव्ज म्हणजे जे नदीच्या काठी जे झाडं असतात हो हो. त्यांना मॅनग्रुव्ज म्हणतात आणि काही- स्पेसिफिकली खारं पाणी जिथं असतं, हां. जिथं ब्रॅकिश वॉटर असतं म्हणजे गोडं आणि खारं पाणी जिथं मिक्स होतं, हां अशा ठिकाणी ही झाडं सॉल्ट टॉलरंट झाडं वाढतात. अच्छा जी तुम्हाला सिडनीमध्ये सुद्धा तुम्ही जर बोटीने प्रवास केला तर तुम्हाला हिरवी झाडं बाजूने दिसतात बरोबर हो हो तशी. किंवा दुसरं साधं सोपं उदाहरण, पुण्यावरनं तुम्ही मुंबईला गेले हां. की जिथं तुमची गाडी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकते तो म्हणजे वाशीचा पूल. त्या वाशीच्या हां. पुलाकडे खिडकीतनं डावीकडे पाहिलं की जी झाडं दिसतात ती म्हणजे मँग्रोव्ह. बरोबर तर त्या झाडांवरती माझं काम होतं. नॉर्मली काय होतं या भागामध्ये 1200 ते 1300 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. हां. जेव्हा एवढा पाऊस पडतो तेव्हा पाऊस जेव्हा जमिनीवरती पडतो तेव्हा माती सॅच्युरेट होते आणि मातीमधली जी द्रव्य असतात किंवा हां. जमिनीवरती जो काही कचरा असतो तो पाण्यासकट नदीमध्ये येतो. म्हणजे इन अच्छा. शॉर्टमध्ये काय नदीमध्ये प्रदूषण होतं. हां आणि हे जेव्हा प्रदूषित पाणी स्पेसिफिकली पावसामध्ये असतं तेव्हा हे प्रदूषण 3 पट 4 पटीनं वाढलेलं असतं. हां हे हे जेव्हा पाणी नदीतून समुद्राकडे जाते हे सगळं प्रदूषण ती समुद्रात घेऊन येतं. बरं आणि हां. तुम्हाला तर माहिती आहे ऑस्ट्रेलियामधला समुद्र हा काय म्हणता येईल त्याला निसर्ग संपन्न आहे. त्याच्यासाठी लोक बघायला येतात. बरोबर काय म्हणतात समुद्र पर्यटन हे ऑस्ट्रेलियातलं Coral फेमस reef, आहेच आहे. हं. त्यामुळे सरकारचं विशेष लक्ष पर्यटनावर. तर सरकारला हा धोका टाळायचा होता. म्हणून त्याच्यासाठी कॉप्स हार्बर सिटी काउन्सिलकडनं आम्हाला या प्रोजेक्टसाठी फंडिंग मिळाली होती की तुम्ही हे मँग्रोव्ज किती अ, सशक्तरित्या काम करतात ते बघा. आणि माझ्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की जवळपास पावसाच्या काळामध्ये सुद्धा 70 ते 80% प्रदूषण हे ह्या मँग्रोव्ह झाडं ही ते शोषून घेतात म्हणजे प्रदूषण कमी करतात. हां. आहे की नाही फ्री सर्व्हिस निसर्गाची. बिलकुल बिलकुल ही मोफत नेचरने तयार केलेली इकोसिस्टम इकोसिस्टम अगदी. आणि ही सेवा अनेक ठिकाणी आपण बघतोय की याच्यावरती ते झाडं तोडली जातात. त्याच्यानंतर त्याच्यावरती होणारे परिणाम अर्बनायझेशनमुळे हे वेगवेगळे आहेत. तो त्या अभ्यास करण्याचा माझा तो प्रोजेक्ट होता. त्याच्यानंतर माझं स्पेसिफिक नदी हा दुवा पकडून त्याच्यानंतर मी नदीच्या आजूबाजूनी झालेलं बांधकाम, त्याचा नदीवरती होणारा परिणाम, नदी जाणाऱ्या भूजलावरती होणारा परिणाम याच्यावरती देखील मी काम केलं. हे प्रोजेक्ट करत असताना माझ्या रिपोर्ट्स कारण की हे प्रोजेक्ट सगळे गव्हर्नमेंट एजन्सीज बरोबर मी करत असल्यामुळे हे रिपोर्ट्स नेहमी गव्हर्नमेंटला सबमिट व्हायचे. आणि त्याच्यानंतर जो काही काय म्हणता येईल त्याला जी समाजामध्ये जी बोंबाबोंब व्हायची. हां कारण की स्थानिक लोकांसाठी पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय. अगदी बरोबर आणि आणि कॉप्स हार्बर सारखं शहर तर पर्यटनवर खूप भर आहे खूप तिथे. बरं. तर या भागामध्ये काय व्हायचं की जेव्हा माझा रिपोर्ट आला की 2/3 नद्या या भागामधल्या प्रदूषित आहेत. हां त्याच्यानंतर पॉलिटिकल आवाज उठणं, लोकांची आंदोलनं होणं, पेपरमध्ये आर्टिकल्स येणं हे हां. होणारच होतं. हां हे प्रोजेक्ट करत असताना ह्या सगळ्या गोष्टींना लोकांचे पब्लिक वेबिनार देणं, सेमिनार्स देणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच होत्या. हे करत असताना दुसरा प्रश्न आला की हे तुम्ही सांगताय नद्या प्रदूषित होत आहेत, पण हां. हे येत आहे कुठून हां हे शोधण्याचं दुसरं काम. बरोबर बरं का. बरोबर त्याच्यासाठी सुद्धा अनेक एजन्सीज बरोबर मी काम केलं, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी आली, लोकल लँड सर्व्हिसेस आली किंवा डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्री जे शेतकऱ्यांसाठी काम करते त्यांच्यासोबत मी काम केलं. हे करत असताना आय फिंगर प्रिंटेड, मी फॉरेन्सिक मधला अधिकारी नाही बरं का, हां पण तरी सुद्धा आय फिंगर प्रिंटेड वेअर द पोल्युशन इज कमिंग फ्रॉम. प्रदूषण कुठून येतंय हां हे शोधण्याचं काम मी केलं. आणि माझ्या रिझल्टनी काय म्हणता येईल त्याला सरकारला कळलं की आता याच्या पुढे काय करावं लागणार आहे आपल्याला. अरे वा आणि तो जो रिपोर्ट होता हा विवादित रिपोर्ट होता. अगदी त्या म्हणजे मला वाटतं तुमचं काम पॉलिटिकल स्टॉर्म
तयार करतच आहे. करतच. म्हणजे तुम्ही जे रिपोर्ट देणार त्याने एक पॉलिटिकल स्टॉर्म तयार होणार आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशात ते इलेक्शनमध्ये एक मोठा मुद्दा. नक्कीच नक्कीच. आणि त्याचं विशेष कारण असं की जेव्हा मी सांगतो की 2/3 नद्या प्रदूषित आहेत, त्या अर्थी सरकारला त्याच्यावरती काम करणं आलं. बरोबर. बरं, तिथं काम करणार म्हणजे काय? तर तुम्ही सांगणार की हे शेतकऱ्यांकडनं हे प्रदूषण होतंय हां. किंवा हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या युनियन्स, शेतकऱ्यांची तेही लोकं आवाज उठवणार. हां. त्याचबरोबर माझ्या रिपोर्टमध्ये हे पण मी दाखवलं की 30% पाणी हे सीवेज ट्रीटमेंट प्लांटमधून येतंय. म्हणजे सरकारकडेही बोट दाखवण्यात आलं. हां. त्याच्यामुळे हा थोडासा काय म्हणता येईल त्याला पॉलिटिकल मुद्दा तिथे झाला आणि बरोबर. त्याच्यावरती निवडणूक देखील लढवली गेली. एवढा तो महत्त्वाचा मुद्दा झाला. मग हे झाल्यानंतर मला त्याच्या पुढची संधी आली. ती संधी अशी आली की त्यांनी मला विचारलं, "आता याच्यावरती तुम्ही सांगितलंय, कुठून आलं हे सांगितलं, आता मग उत्तरही तुम्हीच द्या." हां. मग ते उत्तर देण्याचं काम मी केलं. तसा मी हाडाचा इंजिनियर. हां. त्याच्यामुळे माझं असं असं होतं की याच्यावरती असं सोल्युशन आपण द्यावं की जेणेकरून ते सामान्य शेतकऱ्याला ते वापरता आलं पाहिजे आणि त्याचा उपयोग देखील झाला पाहिजे. असं लक्षात आलं की जवळपास 70% प्रदूषण हे शेताच्या बांधावरनं येतं आणि ते सुद्धा फर्टिलायझर्स या शेतामध्ये वाया जाणाऱ्या खतांमधून येतं. बरं, म्हणजे मी छोटंसं एक स्टेप बॅक करतोय. नद्यांचं प्रदूषण तुम्ही म्हणालात, तर नद्यांचं प्रदूषण म्हणजे मला किंवा मग भरपूरशा आता श्रोत्यांना कदाचित नद्यांचं प्रदूषण म्हणजे साधारणतः आपण जी घाण नदीमध्ये टाकतो, हे नद्यांचं प्रदूषण असं रेफरन्स कदाचित आमच्यासारख्यांना आहे. पण तुम्ही म्हणताय की नद्यांचं प्रदूषण त्याच्यापेक्षा फार मोठं आहे. तर त्याचं म्हणजे थोडंफार त्याच्यावर एक अजून थोडं डिटेलमध्ये सांगू शकणार की काय आहे? म्हणजे तुम्ही एक सांगितलं की मॅनग्रोव्हज ते प्रदूषण थांबवतात, पण ते प्रदूषण सुरू कुठून होतंय? तर म्हणजे कदाचित तुम्ही त्याला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतच आहात की हे फर्टिलायझर्समुळे होतंय. अजून त्याच्यात काही कारण आहे का की ज्याने हे प्रदूषण वाढतंय नदींमध्ये? नक्कीच. प्रदूषण म्हणजे काय आपण पहिली इथून सुरुवात करू. हां. प्रदूषण म्हणजे काय? की जी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त आहे. मग ते हवेचं प्रदूषण असलं ना, हां. त्या हवेच्या प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा त्याच्या असायला हवा त्याच्यापेक्षा जास्त. बरं. म्हणजे हे हां, झालं हां. प्रदूषण. बरोबर. मिथेन त्या प्रदूषणापेक्षा जास्त. म्हणून मग तो प्रदूषण किंवा तो ग्रीन हाऊस गॅस आहे. इव्हन लिटरली पाण्याची वाफ ही सुद्धा एक ग्रीन हाऊस गॅसेस आहे आणि याचं सुद्धा प्रदूषण असू शकतं. हां. म्हणजे प्रदूषण म्हणजे काय? की त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त एखादी गोष्ट त्या ठिकाणी असणे म्हणजे प्रदूषण. मग हे प्रदूषण कशाचं असू शकतं? स्पेसिफिकली नदीच्या बाबतीत. हां. नदीच्या बाबतीत जेव्हा तुम्ही विचार करता त्याच्यामध्ये नदीमध्ये येणारा माती जी प्रमाणापेक्षा जास्त असते. मग माती येण्यामुळे आलेली टर्बिडिटी, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण. त्याच्याबरोबर न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण जे फूड प्रोडक्ट्सवरती असतो ते न्यूट्रिएंट्स नव्हे. हे न्यूट्रिएंट्स म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस यांसारखे न्यूट्रिएंट जे जमिनीमध्ये नॅचरली असतात. आणि परंतु ते पावसामुळे बाहेर येऊन नद्यांमध्ये येतात. नद्यांमध्ये येतात. परंतु त्या व्यतिरिक्त गोष्ट अशी आहे की नॅचरली तर आहेतच. हां. पण त्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा 19व्या शतकात झालं त्याच्यानंतर नायट्रोजन फर्टिलायझरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला. फर्टिलायझर्सचा वापर, फॉस्फरस फर्टिलायझरचा वापर वाढण्यात आला, पोटॅशियम वाढण्यात आला. आणि त्यामुळे हे निसर्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त असलेले न्यूट्रिएंट हे जेव्हा नदीमध्ये येतात हां. त्याच्यामुळे होणारं प्रदूषण. त्याबरोबर तुम्ही प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे केमिकल्स आहेत. जसं की आता तुम्हाला मी कधी-कधी मजेत म्हणतो, की नदी ही काही तुम्हाला बघायला नदी म्हणजे आजकालची नदी ही धरणांमुळे ती धरणापुरतीच थांबलेली आहे. नदी आत्ता जी वाहतीये ही तुमच्या घरातनं वाहतीये. याचं हां. अच्छा. म्हणजे तुम्ही जर घरात वेगवेगळे केमिकल्स वापरत असाल, हां. भांडे धुण्यासाठी केमिकल वापरत असाल, हार्पिक वापरत असाल, चला हां, उदाहरणासाठी. हां. तर ते सुद्धा नदीमध्ये जातं. म्हणजे काय? नदीची सुरुवात तुमच्या घरात नाही. त्यामुळे हां. हे प्रदूषण कमी करायचं असेल किंवा या सगळ्यांची प्रदूषणावरती जबाबदारी आहे ती त्याच्यावर. जबाबदारी स्वतःची आहे ती आपल्या घरापासून सुरुवात होते. हं. तर हे खरं प्रदूषण. आणि जेव्हा कॉपसार्वर रिजनमध्ये आम्ही जेव्हा पाहिलं की हे शेतातून येतंय, तेव्हा त्याच्यावरती काम करण्याची जबाबदारी आहे. असा तो त्याचा कॉन्टेक्स्ट. हां. आणि मग तिथं करताना माझं सोल्युशन हे सगळ्यांना आवडलं. मी ना मामाकडे उन्हाळ्यात जायचो आणि मामाच्या शेतावरती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि बघायचो की मामानी ना एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यातनं आहे ना शेतातलं असं पाणी जाते बाहेर. हां. आणि त्या खड्ड्यात मग तो काही टाकायचा कचरा म्हणजे आपले पेपर किंवा शेण किंवा लाकडं असं टाकून तो कचरा आणि त्याच्यातून ते पाणी बाहेर जायचं. आणि मामाला विचारलं तर मामा म्हणे, "अरे हे पाणी स्वच्छ करतो." तेव्हा काही लहान वयात काही समजत नव्हतं. हां. इथे ऑस्ट्रेलियात आल्यानंतर एकदम ते स्ट्राईक झालं की अरे हे असं काही करता येईल का आपल्याला इथे हां. पाणी स्वच्छ करणं. पाणी स्वच्छ करण्यासाठी.
तर आम्ही काय केलं 30 मीटर बाय 12 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा खोदला, साधा खड्डा. त्या खड्ड्यामध्ये लाकडाची किलचे म्हणजे वूड चिप्स बरोबर. टाकलं. मल्च जी असते. सम- हां, हां. आणि त्याच्यामधनं एका ठराविक काय म्हणता येईल त्याला स्लोपवरती हां. आम्ही पाणी सोडलं. अच्छा. आणि रिझल्ट डोळे उघडणारा होता. हो? 80% पोल्युशन कमी होत होतं. आम्हाला ऑलमोस्ट 300 मिलीग्रॅम पर लिटर नायट्रोजन सापडत होता, जो की इंडिया किंवा युरोपसारख्या जास्त डेन्सिटी असलेल्या भागांमध्ये असतो. हां. तो इथे 70,000 लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये सापडत होता. हां. ते प्रदूषण 70% कमी फक्त एवढ्या सोप्या गोष्टींनी होत होतं. आता मला हे सांगता येत नाही लाकडी किलच्यांचा खड्डा याला म्हणा म्हणून. हां, तर मग हां. त्याला आम्ही थोडंसं फॅन्सी नाव दिलं. त्याला आम्ही नाव ठेवलं वूड चिप्स बायोरिएक्टर. क्या बात आहे. पण एक नैसर्गिक रूप आहे त्या गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन काढता आलं. नक्की. आणि त्या सोल्युशनमुळे असे सर्वात महत्त्वाचे त्याचा फायदा असा, हे स्वस्त आहे. हां. याच्यासाठी तुम्हाला स्किल लेबरची गरज नाही. बरोबर. हां. याच्यासाठी तुम्हाला जास्त पैसा घालायची गरज नाही. आणि हे कुठलाही साधा शेतकरी ते बांधू शकतो. हां, हां. आणि तुम्ही निसर्गाची सेवा पण करताय. हां. आणि ही कल्पना सरकारी एजन्सीजला खूप आवडली. आणि तो आमचा पायलट प्रोजेक्ट झाल्यानंतर असे आम्ही 7 ते 8 बायोरिएक्टर्स त्या भागामध्ये लावले. आणि आज मोठ्या प्रमाणावरती तो एक पॉलिसीचा भाग आहे. आणि मला याच्यासाठी एन्व्हायरमेंटल एक्सलन्स अवॉर्ड देखील मिळाला, की तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानामुळे आज फिश किल इव्हेंटसारखे किंवा नदी प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी एक काय म्हणता येईल त्याला हातभार लागला. म्हणजे मला खूप छान वाटलं की म्हणजे तुमचा अभ्यास तर आहेच खूप सखोल, पण त्यावर सोल्युशन सुद्धा तुम्ही घेऊन येत आहेत आणि ते सोल्युशन अगदी नैसर्गिक रूपे नॅचरली आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल असे आहेत सोल्युशन. नक्कीच. आय एम शुअर की NSW गव्हर्नमेंटने तुम्हाला त्या अवॉर्डने गौरवान्वित केलं, ते योग्यच आहे, अगदी डिझर्विंग अवॉर्ड. थँक्यू. व्हेरी नाईस. तर आता तुम्ही म्हणालात की हे जे काय तुम्ही नाव काय सांगितलं त्याला बायोरिएक्टर बायोरिएक्टर. करेक्ट. ओके. वूड चिप बायोरिएक्टर. तर हे मग तुम्ही शेतकऱ्यांना शेतात लावून दिले की नदीमध्ये कसं त्याचा उपयोग झालं? नक्की. आता याचं मी उदाहरण सांगतो, की नॉर्मली काय होतं, इथे स्पेसिफिकली कॉफ सार्बर भागामध्ये भारतीय शेतकरी आहे. हां. आणि भारतीय शेतकरी एक 20 वर्षापूर्वी केळीची शेती करायची. बरोबर. हो. कॉफ हार्बर आणि केळी फेमस आहे. सेम. त्याच्यानंतर सायक्लोन आला आणि फार सारं नुकसान झालं. So हां. त्याच्यानंतर ते ब्लूबेरीज, रास्बेरी, काकडी किंवा टोमॅटो याच्याकडे वळले. हां. आणि तिथून जास्त उत्पन्न यावं यासाठी त्यांनी काय केलं, तर मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक इरिगेशन चालू केलं. म्हणजे काय, तर पाण्याच्या रूपातून ते फर्टिलायझर सोडणं चालू केलं झाडांमध्ये, जेणेकरून उत्पादन जास्त आहे. अच्छा. मग त्याचा परिणाम असा झाला की झाडाला मात्र 10%च लागत असेल ते फर्टिलायझर्स, पण हां. 80% ते वाहून त्या जमिनीमध्ये जातं. जमिनीमध्ये जातं. एकतर जमिनीमध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज करताय किंवा हां. ते नदीमध्ये जात आहे. हां. मग आता जर आपल्याला हे रोखायचं असेल तर ते बांधावरतीच रोखलं पाहिजे. म्हणजे बरोबर. नदीत जायच्या आधी रोखलं पाहिजे. बरोबर. नदीत जायच्या आधी तुम्ही तो खड्डा खोदा. अच्छा. एवढं ते सोपं. मग तो तुम्ही त्याचे वापर भरपूर ठिकाणी करू शकता. तो फक्त शेतासाठीच करता येईल का? नक्कीच नाही. तो शहरामध्ये सुद्धा जिथे प्रदूषण होते, स्टॉर्म वॉटर येते, प्रदूषण येते, तिथं देखील त्याचा वापर करता येऊ शकतो. जिथं तुम्ही मायनिंग आहे, म्हणजे जिथं खाणकाम होतं, त्या खाणकामातून होणारं प्रदूषण ते रोखायचं तर तुम्ही ते तिथे जाऊ शकता. त्याच व्यतिरिक्त आता पुण्यासारखे शहर झाले किंवा मोठी शहरं झाली, या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, त्याचा भार ती सिवेज ट्रीटमेंट प्लांट सहन नाही करू शकत. त्यांची हां. तेवढी इफिशियन्सी नाही. हां. त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं, तर त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जाण्याच्या आधी किंवा जाण्याच्या नंतर प्रिव्हेंटेटिव्ह जर मेथड तुम्ही ते लावलं हां. तर त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटवरचा किंवा ETPsवरचा ताण कमी होईल. तर याचे वापर मल्टिपल ठिकाणी करता येऊ शकतो. क्या बात है, क्या पण बात है. इथे तो कॉफ हार्बर किंवा त्या भागामध्ये ॲग्रिकल्चरली डॉमिनेटिंग Region आहे तो, ड्रायव्हर बरोबर. असल्यामुळे हां. तिथे मग तो त्याच्यासाठी वापरला गेला. क्या बात आहे. म्हणजे इतकी कॉम्प्लिकेटेड प्रणाली तुम्ही एकदम सोप्या शब्दात आम्हाला सांगितली आणि ती खरंच एकदम म्हणजे उल्लेखनीय योगदान आहे तुमचं त्या भागात बिलकुल. डॉक्टर, आपण कार्यक्रमात पुढे जाण्या अगोदर एक अजून गाणं ऐकूयात.
संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई. नदी नव्हे ही निसर्ग नीती, नदी नव्हे ही निसर्ग नीती, आत्मगतीने सदा वाहती, आत्मगतीने सदा वाहती. लाभ हानीची लवही कल्पना, लवही कल्पना नाही तिज ठाई. संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई. कुणी नदीला म्हणती माता, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज देवता, कुणी मानिती पूज देवता. पाषाणाची घडवून मूर्ती, घडवून मूर्ती पूजित कोणी राही. संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी. कुणी न वळवून नेई राणी, कुणी न वळवून नेई राणी. आळशास ही भावी कैसी, भावी कैसी गंगा फलदायी. संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई. तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही. संथ वाहते कृष्णमाई, संथ वाहते कृष्णमाई. श्रोतेहो, कार्यक्रमात पुन्हा स्वागत. प्राक्तन, खूपच चांगलं, खूपच मस्त रंगलेल्या गप्पा आणि एवढी सगळी माहिती तुमच्याकडे आहे. खरंच ऐकतच राहावं असं वाटतं. तर आता आपण तुम्ही सांगितलं की तुम्ही कॉप्स हार्बरमध्ये आले, तिथे तुमचा हा प्रोजेक्ट झाला. या सगळ्यामध्ये तुमची PhD सोबतच चालू होती, PhD तुमची त्याच्यासोबतच चालू होती. तर PhD तुमची कधी पूर्ण झाली आणि कॉप्स हार्बर नंतर नेक्स्ट मिशन काय काय झालं तुमच्यासाठी?
माझी PhD एक गमतीचा विषय बरं का. तुम्ही जर एखाद्याला विचारलं की तुझी PhD कुठल्या एका विषयात आहे का, तर तो सांगतो की बाबा माझं अमुक अमुक विषयामध्ये माझी PhD. माझी PhD अशी डिफाईनच करता येत नाही. कारण अच्छा. की जेव्हा मी माझ्या सुपरवायझरला भेटलो तेव्हा आमचं ठरलं असं होतं की तू गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स कर, हां. रिसर्च पेपर तयार कर आणि आपण ते सबमिट करू PhD म्हणून. म्हणजे ॲक्च्युली मी कामच करत होतो सरकारी हां. एजन्सीज बरोबर. हां, हां, हां. त्यामुळे ते सगळं काम एकत्र जमा करून मी ती PhD 2020 सालीच कंप्लीट केली पूर्ण. क्या ती बात ती आहे. 4 वर्षाची PhD असते ती 3.5-3 वर्षातच पूर्ण झाली. आणि मग त्याच्यानंतर प्रोफेशनल लाईफमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज बरोबर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मग मी कामाला सुरुवात केली. क्या बात आहे. मस्त. आणि 3.5 वर्षात PhD होणं पूर्ण मी ऐकलं की ऑस्ट्रेलियामध्ये PhD करणं इतकं सोपं पण नाही आहे. तर त्याच्यानंतर मग काय मिशन सुरू झालं तुमचं कॉप्स हार्बर नंतर? मग तुम्ही तिथंच होतात की तिथून पुढे अजून कुठल्या राज्यात गेला? नक्की. कॉप्स हार्बर PhD झाल्यानंतर असं होतं की आता PhD संपली. आता काय? हां. तर मला क्वीन्सलँड गव्हर्नमेंटमध्ये बंडाबर्ग नावाचं शहर आहे. बंडाबर्ग. ब्रिस्बेनपासून अरे वा. 30 वर्ष. आता हां. बंडाबर्ग आपल्याला बिअरमुळे माहिती आहे. पण हे फार सुंदर शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाचं ग्रेन बाउल असं म्हणतात. तिथे मोठ्या प्रमाणात शेती होते. हां. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे ग्रेट बॅरियर रीफ आपण म्हणतो, जे आपल्या डोक्यामध्ये केन्स येतं किंवा रॉकहॅम्प्टन येतं, ह्या शहरांबरोबर ह्या ग्रेट बॅरियर रीफ हे बंडाबर्गपर्यंत दक्षिणेला येतं. तर दक्षिणेचं टोक जर तुम्ही ग्रेट बॅरियर रीफचं म्हणाल तर ते बंडाबर्ग आहे. तर अशा ठिकाणी ग्रेट बॅरियर रीफ फाउंडेशन बरोबर आणि तिथल्या लोकल गव्हर्नमेंट बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी तिथे कॅचमेंट मॅनेजर किंवा कॅचमेंट कॉर्डिनेटर म्हणून काम करायला लागलो. आणि तिथे माझं काम काय होतं, तर तिथे वाहणाऱ्या नद्या त्यांचं त्यांचं करायचं व्यवस्थापन हे माझं काम होतं. या भागामध्ये काय व्हायचं की ग्रेट बॅरियर रीफ हा जो भाग आहे, इथे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की किती सुंदर अशा रीफ्स आहेत आणि निसर्गाचा विचार जर जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्या दृष्टिकोनातून इट्स अ वर्ल्ड हेरिटेज. मग ह्या भागामध्ये होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने उचललेली पावलं. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती धूप व्हायची त्या भागामध्ये. आणि ती माती सगळी वाहून ग्रेट बॅरियर रीफमध्ये यायची. आता याच्यामुळे काय व्हायचं, तर मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन शेवाळ वाढणे, युट्रोफिकेशन होणे, पाण्यामधले ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, यासारख्या मोठ्या मोठ्या समस्या व्हायला लागल्या. मग याच्यावरती उपाय म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, तर पॅडॉक टू रीफ नावाचा एक प्रोजेक्ट चालू केला. पॅडॉक टू रीफ. पॅडॉक ओके. पॅडॉक म्हणजे कुर्ण किंवा आपण शेताचं शिवार म्हणूयात. हां. शिवार ते समुद्र, ह्या सगळ्याचा होलिस्टिक अप्रोच करून तुम्ही पूर्ण नदीचे नियोजन करणे, व्यवस्थापन करणे, मॅनेजमेंट करणे, हा तो कार्यक्रम होता. अच्छा. आणि हे कार्यक्रम करत असताना शेतकऱ्यांच्या शेतावरती जाणे, त्याच्यानंतर त्यांना जमिनीवरचं लँड कव्हर करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची गवत लावलं पाहिजे, तुमची माती उघडी ठेवू नये याच्यासाठी काय करता येईल, त्याच्यानंतर तुमच्या काय म्हणता येईल नद्यांच्या बाजूनी तुम्हाला स्ट्रीमलाईन्स म्हणजे तुमचे जे काठ आहेत त्याची हेल्थ कशी सुधारता येईल, हां. यासारख्या कामांपासून ते अगदी समुद्राच्या मुखापर्यंत हे नियोजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये आम्ही जागोजागी सेन्सर्स लावले, म्हणजे रिअल टाईम डाटा. हां. तुम्ही जसा स्टॉक बघता ना, हां, हां. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधला किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधला, अगदी तसा डाटा आमच्याकडे दर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी नदीचा यायचा, की नदीची आज नदीमध्ये एवढं आहे, हे कार्बन इतकं आहे, नायट्रोजन इतकं आहे, ऑक्सिजन लेवल इतकी कमी जास्त झाली आहे, किंवा किती प्रमाणात टर्बिडिटी म्हणजे माती आलेली आहे, ह्याचं आम्ही रिअल टाईम मॉनिटरिंग करायचो. आणि हे केल्यानंतर त्या नदीचं हेल्थ कार्ड, म्हणजे जसं तुम्ही पॅथॉलॉजीकडे जाता की नाही, बरोबर. तुमची तब्येत खराब झाली, पोटात हां. दुखतंय, काय झालं रे बाबा माझ्या पोटाला, हां. मग तो तुमची पॅथॉलॉजीची टेस्ट करतो, तुम्हाला ठराविक रक्त घेतो, अजून काय करत असेल. तसा त्या नदीचा रिपोर्ट यायचा दर 3 महिन्यांनी, आणि तो दर 3 महिन्याचा रिपोर्ट आम्ही पब्लिश करायचो. त्याचबरोबर आम्ही डॅशबोर्ड तयार केले होते, जेणेकरून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाला मी माझ्या शेजारच्या नदीमध्ये काय नदीची तब्येत कशी आहे हां. ही कळता यावी असे सेन्सर्स आम्ही तयार केले. आणि ती माहिती डॅशबोर्ड्समुळे सगळ्यांपर्यंत पोचली. आणि याचा सर्वात विशेष म्हणजे मला याच्यातून शिकण्याची गोष्ट अशी, की जी गोष्ट तुम्ही मेजर करू शकत नाही ना, ती तुम्ही मॅनेजही करू शकत नाही. हां, त्याच्यामुळे अगदी बरोबर. हां. त्यामुळे ते मेजर करण्यासाठी आम्ही उचललेली ती पावलं होती. हां. आणि हे काम करत असतानाच मला तिथल्या एका नदीवरती काम करण्याचा अजून एक संधी मिळाली. कोलन नावाची नदी आहे, आणि त्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती तिचा बांध तुटून माती, कित्येक टन माती याच्यात वाहत होती ग्रेट बॅरियर रीफमध्ये. तर त्याला आम्ही नॅचरल पद्धतीनं कुठेही कॉन्क्रीट न वापरता बरं का, आणि मोठ्या प्रमाणावरचा मोठा कडा, जवळपास 25 ते 30 फुटाचा मोठा कडा मातीचा,
तो आता पडणार आहे. तर अशा भागामध्ये आम्ही नॅचरल पद्धतीनं त्याचं काय म्हणता येईल त्याला पुनर्जीवन केलं त्या नदीचं त्या भागामध्ये. मग त्याच्यासाठी करण्यात आलेले नदीचा अभ्यास, त्याच्यानंतर त्या बागेत किनाऱ्याचा अभ्यास, हे सगळं करून आम्ही त्या भागातला त्या काठाचा उतार कमी करणे, तिथे झाडं लावणे, झाडं लावण्याबरोबर आम्ही लाकडाचे पाईल्स नदीमध्ये रोवले, जेणेकरून किनाऱ्याचं होणारं घर्षण कमी होऊ शकेल. किंवा विशेष म्हणजे जी काय म्हणताय त्याला वाऱ्याने उखडलेली झाडं असतात, म्हणजे त्याच्या हां. खाली जर तुम्ही बघाल तर त्याला रूट्स असतात. बरोबर, रूट सकट रूट उखडलेलं सकट उघडलेलं असतं. ते झाड आम्ही लिटरली त्या नदीमध्ये आम्ही फिक्स केलं. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी केलं? असतं. हां. हा काय मूर्खपणा आहे, तुम्ही झाडं म्हणजे उखडलेली म्हणजे झाडं ते नदीमध्ये प्रदूषण टाकताय. आहे की प्रदूषणला थांबवण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्याचा उपयोग असा की जेणेकरून ते जेव्हा आपण नॅचरली अशी झाडं नदीमध्ये येतातच, त्याचा उपयोग असा होतो की त्या भागामध्ये पाणी थांबतं. पाणी थांबलं की तिथं मासे ब्रीडिंग करतात. मासे ब्रीडिंग केल्यानंतर ऑफकोर्स ती पूर्ण इकोसिस्टीम परिसंस्था चालू होते हां. आणि त्याच्यामुळे होणारं घर्षण माती तिथे धरून राहते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे फिश ब्रीडिंगसाठी उपयोग होतो. अशा प्रकारे निसर्गाशी समतोल साधून आम्ही ती वाचवण्याचा आणि नदीचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि छान अनुभव होता तो बंडाबर्गमधला. खूपच सुंदर म्हणजे काही गोष्टी खूपच छान तुम्ही सांगितल्यात आणि मला आवडल्या त्या गोष्टी. म्हणजे एक म्हणजे की नुसतं जिओलॉजी किंवा नदीचा अभ्यास नसून तुम्ही त्याच्यात तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून मेजरमेंट डॅशबोर्ड थ्रू केल्यात आणि अगदी बरोबर एक विजन लागतं या सगळ्या गोष्टीला की जर तुम्ही त्या गोष्टीला समजू नाही शकत तर त्याचं निराकरण करणं पण इतकं सोपं सहज नाहीये. नाही. तर खूपच छान म्हणजे एक होलिस्टिक अप्रोच आहे, एक होलिस्टिक विजन आहे या सगळ्या गोष्टींमागे. खरंच सुंदर माहिती डॉक्टर प्राक्तन. तुम्ही मगाशी गप्पांमध्ये सांगितलं मला की म्हणजे तुम्ही जो सुरुवातीला बायो रिॲक्टर्स बनवले त्याचं तुम्ही शॉर्टर व्हर्जन पण बनवले, म्हणजे पाईप्समध्ये तुम्ही काही सांगत होतात मला. नक्की. आता प्रत्येक ठिकाणी तेवढी जागा अवेलेबल असेलच असं नाही, नाही का? बरोबर. हां. शेतामध्ये किंवा कोणी शेवटी रिअल इस्टेट आहे, इट्स अ कमोडिटी आणि हां, हां. आणि त्याची हा किंमत मोठा देखील आहे. हां. शेतकरी प्रत्येक वेळी तयार होईलच असं नाही. हां. मग त्याला आम्ही अजून एक सोल्युशन तयार केलं. आता ऑफकोर्स मी तुम्हाला आधीच सांगितलं मी हाडाचा इंजिनियर आहे आणि शिक्षण हायड्रॉलिकमध्ये झालं असल्यामुळे पाईप बरोबर काम करायचं तसा जुना अनुभव. म्हणून मग मी काय केलं, एक 300 मिलीमीटर साईजच्या PVC पाईपमध्ये हेच खड्ड्याच्या ऐवजी ते वूड चिप्स त्या PVC पाईपमध्ये एका ठराविक स्लोपवरती तयार केले. बरं. म्हणजे शेतातून येणारं पाणी जेव्हा तुम्ही ओपन चॅनलमधनं सोडायच्या ऐवजी तुम्ही त्या पाईपमधनं सोडा हां. आणि मग ते पाणी नंतर नदीत मिळेल. पण ते जात असताना ते डिनायट्रिफिकेशन प्रोसेसनी ते प्रदूषण कमी होतंय. अशी ती कल्पना क्या बात आहे. आणि त्याचे रिझल्ट फारच छान होते आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे सध्या. अरे वा, खूप सुंदर. म्हणजे अगदी सोपे सोल्युशन्स आहे सोपे solutions. गोष्टींना. पण मला ही गोष्ट आवडली की जेवढं होऊ शकणार तेवढं नैसर्गिक रूपे त्या गोष्टींना तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि अजून एक मला म्हणजे लक्षात आलं की नदी ही स्वतःच एक संपूर्ण परिसंस्था आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यात क्युअर करण्याची क्षमता आहे. फक्त तुम्हाला सपोर्ट करायच्या, त्या गोष्टी आणून द्यायच्या तिथपर्यंत. नक्कीच. त्याच्यामध्ये सांगायचे असे की आम्ही अजून एक असेच रिसर्च तर चालूच असतात, पण त्यातला अजून एक रिसर्च मला स्पेसिफिकली सांगावं असं वाटतं. कोरिंडी नावाची नदी बरं का, या नदी क्वीन्सलँडमध्ये. नाही, ही न्यू साऊथ वेल्स राज्यामधलीच Okay. नदी. ह्या नदीमध्ये आम्ही हे बघत होतो की नदी स्वतःला मॅनेज करू शकते का, स्वतःला रिपेअर करू शकते का. हां. मग त्याच्यासाठी आम्ही पावसाळ्यामध्ये आणि पावसाळा नसतोच ऑस्ट्रेलियामध्ये, पण जेव्हा वेट पिरियड असतो किंवा ड्राय पिरियड असतो अशा वेळेमध्ये आम्ही त्याचे सॅम्पलिंग केले नदीमध्ये आणि ठराविक अंतरावरती 2 किलोमीटर 3 किलोमीटर 500 मीटर अशा पद्धतीने ते सॅम्पलिंग करत गेलो आणि रिझल्ट सांगणारा फार म्हणजे डोळे उघडणारा रिझल्ट होता. नदी स्वतः पोल्युशन संपवते, हां. ती तिला स्वतः हील करता येतं. तिचा प्रॉब्लेम कधी येतो माहिती का तुम्हाला, हां. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ते मोठ्या प्रमाणावरती जेव्हा फर्टिलायझर्स येतात, जे हां. तुम्हाला प्रदूषण म्हटलं, हां. ते जेव्हा तिच्याकडनं सहन होत नाही ती सगळं वाहून टाकते आणि ते समुद्रात जातं. हां. पण जर ते प्रमाणात असेल तर नक्की नदी स्वतः मॅनेज करते. फक्त माणसांना मॅनेज करणं आवश्यक आहे. नदी स्वतः बघू शकते. क्या बात है. व्हेरी इन्साइटफुल की फायनली आपणच नदीच्या प्रदूषणासाठी काही नाही मोठ्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत त्याचे आपण. नक्की. वेल डन. डॉक्टर, आता आपण एक गाणं ऐकूयात आणि नक्की. पुढे मला ऐकायचं आहे की तुमच्या या अनुभवाचं फायदा भारताला कसं होऊ शकतो किंवा भारताच्या नद्यांवर तुमचे काय विचार आहेत. नक्की. तर आपण ऐकूया पुढच्या भागात. नक्की. एक ब्रेक घेऊया. नक्की.
तुया साथ नग थांबूर करून दावर आता पाण्याचा घुमेनाद चल 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 उचल तू पहार जीवाची अन खद खद खदत तुझार खोल खोल दगडात तुया माया काळे जात धड धड धडकत याज नग थांबुरा करून दावर उसळली जी रगातून उसळली जी जीव जवळ हाय तुया मायात ओ सुटना देऊ तवर हात एकली ही जरी वाट रखुमाई तुया साथ नग थांबूर करून दावर आता पाण्याचा घुमेनाद चल 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 चला तू पहार जीवाची अन खद खद खदत तुझार खोल खोल दगडात तुया माया काळे जात धड धड धडकत याज चल चल चला नग थांबुरा करून दावर नग थांबुरा श्रोते कार्यक्रमात पुन्हा स्वागत. डॉक्टर, आपण मगाशी तुमच्या ऑस्ट्रेलियामधल्या अनुभवाबद्दल बोललो. तुम्ही क्वीन्सलँडमध्ये काम केलं, कॉप्स हार्बर न्यू साऊथ वेल्समध्ये काम केलं. या सगळ्यांवरून तुम्ही नक्कीच भारताबद्दलही विचार करत असणार की भारताचे नदी, कारण आपण लहानपण तिथंच तुमचं झालेलं आहे, तर तिकडच्या नद्यांमध्ये, आणि आपल्याला त्या नद्या खूप चांगल्या माहिती आहेत. आपल्याकडे नद्या खूप खूप सगळीकडे, म्हणजे प्रत्येक गावात तुम्हाला एक नदी दिसते, छोटी असो किंवा काही मोठ्या नद्या आहेत. तर मग तुम्हाला भारतातल्या नद्यांबद्दल तुमचे काय विचार आहेत? नक्कीच, थँक्यू विनीत. भारताच्या नद्या, स्वतःची ओळख सांगताना खरं आपण कशी ओळख करून द्यायला पाहिजे माहिती का? मी 70% मुळेच आहे, मी मुठेच आहे. कारण खरंच आहे, ते सत्य आहे. मी, माझा जन्म पुण्यातला, माझ्या घरी जे पाणी येतं ते मुठेचं पाणी येतं आणि त्यापासून मी 70% बनलेलं आहे. क्या बात कोणी आहे. कोणी नाशिकचा असेल तर तो म्हणेल मी गोदावरीचा, कोण असेल तर कोल्हापूरचं, कोण पंचगंगेचं. सो सांगण्याचा उद्देश असा की नदी ही, नदीचं आपलं नातं फार जवळचं आहे. नदी जर हेल्दी असेल तर तुम्ही हेल्दी असाल. खूप छान, म्हणजे खूपच छान विचार आहे. आपण म्हणतो की माझ्या शहरातनं नदी वाहते, हे चुकीचं वाक्य आहे. हां, पहिली नदी आहे आणि नदीच्या काठी शहरं वसलेली आहे. अगदी बरोबर. त्यामुळे हे आपल्याला विसरून चालत नाही की माझ्या शहराची ओळख ही त्या नदीमुळे नाही. आता भारतामधला जेव्हा आपण विचार करतो, स्पेसिफिकली खरं तसं पाहताना प्रत्येक नदीचा स्वभाव प्रत्येक माणसाप्रमाणे वेगवेगळा आहे. अरे वा. प्रत्येक नदी ही युनिक आहे. त्याच्यामुळे हे ऑस्ट्रेलियात चालतंय, ही ऑस्ट्रेलियातली नदी अशी वागते म्हणून ही मुळा मुठा किंवा तुमची नाग नदी अशी वागेल का किंवा मिठी नदी अशी वागेल का, तर नाही. प्रत्येक नदीचा स्वभाव वेगळा, प्रत्येक नदीची परिसंस्था वेगळी. परंतु ढोबळमानाने जर आपण नदीचा विचार करता तर आपल्या गोष्टी, अशी गोष्ट लक्षात येते की ज्याला आपण स्ट्रेसेस म्हणतो त्या नदीवरती जास्त आहेत भारतातल्या. कारण की आपली शहरं सुजली आहेत. मी सुजली आहेत हा शब्द नेहमी वापरतो. हां, शहरं मोठ्या प्रमाणावरती सुजली आहेत, त्याच्यामुळे नदीवरती आलेला ताण आहे.
कधी काळी पुण्याची असलेली लोकसंख्या आज कित्येक पटीने वाढलेली आहे. अगदी मुंबईची बरोबर. लोकसंख्या वाढलेली आहे. नदी मात्र तेवढीच आहे, पाणी तेवढंच आहे. हां. बरं, ती धरणं जी तुम्ही बांधलेली आहेत ती शेतीसाठी बांधलेली धरणं होती. ती काय पाणी पुरवठ्यासाठी तिची धरणं नव्हे, परंतु जेव्हा तुमची शहरं वाढतात त्यामुळे त्या पाण्याच्या संस्थेवरती ताण येतोय. बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की ह्या नद्या स्ट्रेस्ड आहेत आणि त्याला नदी म्हणावं का हा देखील माझ्यासाठी प्रश्नच आहे. कारण की नदी म्हणजे नाद करते ती, जिचा रिदम आहे हां. अशी ती. किंवा नदीला आपण जलमाला म्हणतो. तुम्ही बघा कुठल्या तरी पुलावरती जाऊन बघा, मिठीत जाऊन बघा, नाही तर मुळामुठीत जाऊन बघा, नाही तर त्या कोयना नदीवरती जाऊन बघा, तुम्हाला पाणी वाहताना दिसतं का हो? फक्त ते पाणी पाणी असतच नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण धरणामध्ये आम्ही पाणी साचून ठेवलंय भविष्यासाठी. हां. ते जे वाहतंय ते तुमचं सांडपाणी आहे, हम्म. अगदी तो बरोबर. सगळा कचरा आहे. हम्म. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की नदी तुमच्या घरातनं वाहती. हां, हां. त्याच्यामुळे हे जे सांडपाणी आहे, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्या नदीवरती ताण वाढलाय. आणि त्याच्यात यासारखे गव्हर्नमेंटचे अफलातून प्रकल्प येतातच आहेत. रिव्हर फ्रंट ब्युटिफिकेशन आणि काय काय, हां. नदीचं सौंदर्यीकरण. तुम्ही त्याच्याबद्दल भरपूर ठिकाणी ऐकलं पण असाल की सरकारने एवढ्या एवढ्या करोडच्या टेंडर काढला, हां. मलिदा खाण्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात असं म्हणता येईल. नदी म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही असं म्हणाल की बाबा भारतातल्या नद्यांना तुम्ही नाव देता, ऑस्ट्रेलियातल्या नद्या कुठं अशा थोडी चांगल्या आहेत. हम्म. मी त्या मताशी देखील पूर्णपणे सहमत आहे. तुम्ही पॅरामेटा नदीवरती बघा, तुम्हाला वाटेल ती नदी आहे, हां. पण नदी सरळ वाहते का हो अशी चॅनलमधनं नाल्यासारखी? हां. हां. नदीचा स्वभाव तो नाही. नदी नागमोडी वळणं, त्याच्या हां. बाजूचे असलेलं रायपेरियन, त्याच्या बाजूचे असलेल्या दलदलीचे प्रदेश, हे दिसतं का हो तुम्हाला? हे मिसिंग आहे. हम्म. याला नदी म्हणावं का? मग आता प्रश्न आला की भारतातल्या नद्यांबद्दल. भारतातल्या नद्यांमध्ये तसाच ऑलरेडी ताण आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे असे रिव्हर फ्रंट ब्युटिफिकेशन सारखे प्रकार करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय करणार होतं आपण? तर सरकार तिथे सौंदर्यीकरण करण्यासाठी, तुम्हाला इंस्टाग्रामवरती फोटो टाकण्यासाठी, फेसबुकवरती फोटो टाकण्यासाठी जागा तयार करणं, कॉन्क्रीट तयार करणं. कॉन्क्रीट एक सकट काय म्हणता येईल त्याला, एक सकट वरवंटा चालून तिथली रायपेरियन काढणार, नवीन जी छान दिसतात, त्याच्यामध्ये फोटो छान येतात अशी झाडं तिथे लावली जाणार. हम्म. म्हणजे तिथल्या स्थानिक झाडांची कत्तल होणार. बरोबर. मग ह्या अशा गोष्टी केल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही नदीचा आवाज ऐकताय का? नदीला काय सांगायचं? नदीला तुम्हाला हे सांगायचंय का हम्म. की तुम्ही माझ्या शेजारी येऊन फोटो काढा? नक्कीच काढा, इंस्टाग्रामवरती फोटो टाका, काही हरकत नाही, प्रश्न नाही, त्याचा नाही. पण तुम्ही माझ्या नदीत्वाचा विचार करा ना. माझ्या आजूबाजूची दलदलीचे प्रदेश आहेत, माझ्या याच्यातले प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांचा विचार करणार आहात की नाही तुम्ही? फक्त माझाच विचार करताय. हां. तुम्ही त्याच्यात मोठमोठाले पूल बांधणार, पूल बांधल्यानंतर त्याच्यामुळे होणारे नदीपात्रामध्ये होणारं नुकसान, याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही? हा सगळा होलिस्टिक अप्रोच असणं खूप आवश्यक आहे. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक नदी ही वेगळी आहे, त्याप्रमाणे नदीचा प्रत्येक भाग देखील वेगळा आहे. म्हणजे नदीमध्ये येणाऱ्या उपनद्या, त्याच्यानंतर नदीमध्ये येणारे झरे, नदीच्या त्या ठिकाणी असलेलं रायपेरियन, हे वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे हडपसर भागामध्ये आम्ही अशा प्रकारे ते वॉटरफ्रंट तयार केलंय, तसंच आम्ही वॉटरफ्रंट डेक्कनला पण करतो, तसंच आम्ही वॉटरफ्रंट पिंपरी चिंचवडला पण करतो, किंवा तसंच वॉटरफ्रंट आम्ही वांद्र्यात करतो, आणि तसंच वॉटरफ्रंट आम्ही ठाण्यात पण करतो. नाही, हा दादांत मूर्खपणा आहे. हम्म. आणि ते करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी इंजिनिअरिंग सोल्युशनची गरज नाही. तुम्हाला निसर्गाला समतोल साधण्यासाठी मी नाही म्हणत नक्की तुम्ही की पूर्णतः निसर्गाला जवळ जाणाऱ्याच टेक्नॉलॉजी वापरा, असं माझं ते देखील म्हणणं नाही. गौतम बुद्ध म्हणतात की तुम्ही मध्यम मार्ग निवडा जिथं गरज आहे. कारण की मला हे नक्की ह्या गोष्टीची मला जाणीव आहे की आज ह्या शहरांमध्ये वाढलेल्या ताणामुळे, किंवा आपल्या इवन डे टू डे लाईफमध्ये आपल्या लिव्हिंग स्टाईलमुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढलं, ते नैसर्गिक पद्धतीने कमी होणारच नाही आहे. पण तुम्हाला जिथं शक्य तिथं तुम्ही का नाही या दोघांचा समतोल साधून चांगले उपाय काढू शकत? का तुम्ही त्या नदीचा एक विशेष भाग किंवा एक विशिष्ट भागासाठी आम्ही हे सोल्युशन वापरूयात, दुसऱ्या भागासाठी हे करूयात, तिसऱ्या भागासाठी, असा होलिस्टिक अप्रोच करून ह्या गोष्टी करू शकतो. आता उदाहरण देऊ नये म्हणतात, पण गुजरात पॅटर्न आता सगळीकडे चालवणं चालू आहे. हो. साबरमती रिव्हर फ्रंट मोठ्या प्रमाणावरती आपल्या टी व्हीवरती दाखवण्यात आला. त्याबरोबर कोटा वॉटरफ्रंटही आपल्याला चंबळ नदीवरचा आपण बघतो. पण तुम्हाला माहिती आहे का, 2019 साली जेव्हा मोठ्या प्रमाणावरती पूर आला, तेव्हा त्या नदीची कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली असल्यामुळे तिने सगळं वाहून टाकलं. तिच्या मार्गात येणारं सगळं वाहून गेलं. तिथं तुम्ही निसर्गाचे नैसर्गिक झरे मारले, त्याच्यानंतर तिथं तुम्ही असणारी नैसर्गिक झाडांची कत्तल केली. ती कुठंतरी रागावणार आहे ना तुमच्यावरती नदी. बरोबर. बरोबर. त्यामुळे निसर्गाचं किंवा नदीचं
तुम्हाला मॅनेजमेंट करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. आजकाल ना काय म्हणतात त्याला आवड असणारे निसर्गप्रेमी भरपूर आहेत. पण निसर्ग हा जेवढा सोपा आहे तेवढाच तो कॉम्प्लेक्स पण आहे. अगदी बरोबर. आणि तिथं काम करण्यासाठी तुम्हाला तज्ञांचीच गरज आहे. हम्म, हम्म, हम्म. मग अशा तज्ञांची सोबत घेऊन इकॉलॉजिस्ट, एन्व्हायरमेंटलिस्ट, जिओमॉर्फॉलॉजिस्ट, इंजिनियर्स ह्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही एक हॉलिस्टिक अप्रोच करून नदी मॅनेज कशी करायची आणि याच्यासाठी काय हे याच्यावरती जर विचार केला तर तर आपल्या नद्याही पोहण्यास योग्य होऊ शकतील. का आपण प्रत्येक वेळी ऐकायचं स्विमेबल पॅरामेटा म्हणून, का नाही स्विमेबल मुळा मोठा होऊ शकत आपली? आणि आपल्याकडे तर आपण नदीला दैवत मानतो. दैवत मानतो. मग मग हे का होऊ शकत नाही? तर तर त्याच्यासाठी त्या पद्धतीनं पावलं उचलण्याची नक्कीच गरज आहे. हम्म, हम्म. छान. मला वाटतं पुढे कधीतरी तुमचा अनुभव आणि तुमच्यासारख्यांचा अनुभव आपल्या भारतालाही मिळावा आणि तिथेही नक्कीच तसेच तज्ज्ञ असणारच आय एम शुअर. पण कदाचित ते होलिस्टिक अप्रोचची गरज आहे अजूनही तिथं. डॉक्टर, तुमच्या बोलण्यातून तुमचं पॅशन नद्यांबद्दलचं अगदी स्पष्टपणे दिसून येतं. तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही एकदम दिलखुलासपणे सगळ्या या गप्पा केल्यात. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कदाचित शेवटचं नाही, बहुतेक अजून एक, कारण तुमच्याकडे खूप सगळ्या खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या ऐकून घ्यायला खूप आनंद वाटणार. एक प्रश्न अजून विचारणार की तुम्ही आता सगळीकडे काम करत आलात. तुम्ही कॉक्सहार्बरला केलं, क्वीन्सलँडला केलं किंवा इतर अजून प्रोजेक्ट्स केले तुम्ही. आता सध्या काय करता? थँक्यू. नक्कीच. मी आता सरकारी अधिकारी आहे. अच्छा. आणि सध्या काम करत असताना माझं मुख्य काम काय? तर आपण म्हणतो की नद्या ह्या मुक्त वाहिनी असल्या पाहिजेत. हां. बरोबर. परंतु मुक्तवाहिनी नद्यांनी आत्ताची गरज भागणार आहे का हो? तर नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेती वाढल्या आहेत, हे वाढलं आहे. लोकसंख्या वाढलेली आहे. एवढ्या सगळ्यांची तहान भागवायची. त्याच्यामुळे सगळ्यात भारत असो, ऑस्ट्रेलिया असो, अनेक देशांमध्ये धरणं बांधली गेली. हां. मग त्या धरणाचा उपयोग प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो. काही धरणं ही शेतीसाठी असतात, काही धरणं ही फ्लड कंट्रोलसाठी असतात, काही धरणं ही इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी असतात. त्याप्रमाणे ऑस्ट्रेलियातही अनेक धरणं आहेत. आणि या धरणांमध्ये येणारं पाणी, त्याच्यातनं असलेलं भविष्यासाठीचं नियोजन, मग शेतकऱ्यांना किती पाणी द्यायचं, मग भविष्यात उद्या दुष्काळ आला तर दुष्काळासाठी तुम्ही काय पाण्याची रिझर्व्ह ठेवले आहे त्याचं काम करणं. त्याचबरोबर शेतासाठी, शहरांसाठी किती पाणी असावं, याच्यावरती माझं मुख्य काम आहे. आणि त्याचबरोबर क्लायमेट चेंजसारखा मोठा विषय आहेच. तो बरोबर. क्लायमेट चेंज हे काही स्टॅटिक नाही, हे कायनेमॅटिक आहे. हां. हे सतत बदलत राहणार आहे. हम्म. त्याच्यामुळे त्या धरणाची किंवा तुमच्या पाण्याची सुरक्षिततेसाठी मी काम करतो. आणि या आत्ता सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियातील जवळपास सगळी धरणं, न्यू साऊथ वेल्समधली, मी स्वतः दुरुस्त करतो, न्यू साऊथ वेल्स राज्यामधील जवळपास सगळ्या धरणांवरती आमची टीम काम करते आणि त्याचे नियोजन करते. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही त्याचं नियोजन, म्हणजे ते सध्या परिस्थितीत, पण त्याच्यासोबतच भविष्यात काय होऊ शकतं दुष्काळाची परिस्थिती. कारण आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये काही भागात पाऊस पडतो, पण काही भाग कोरडा पण आहे आपल्याकडे. हम्म. तर त्याची व्यवस्था तुम्ही पूर्णपणे बघत आहात. नक्की. ऑस्ट्रेलिया हा असा देश आहे माहिती का, आपण स्पेसिफिकली मी मुद्दाहून माझ्या उदाहरणावरून म्हणतो कारण मी प्रवासी, मी इमिग्रंट आहे. त्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहतो, सिडनी, ब्रिस्बेन, मेलबर्न. पण खरा ऑस्ट्रेलिया तसा आहे का हो? नाही. ऑस्ट्रेलिया हा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, 70% भागा वाळवंटानी, आउटबॅकनी हां. आहे. तिथं वॉटर स्ट्रेस आहेत, पण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती होते. हां. आणि ह्या भागात काम करण्याची मला संधी मिळते. त्याच्यामुळे मी म्हणतो की आता मला पूर्ण ऑस्ट्रेलिया कळलं आहे असं मी नक्कीच दावा करत नाही, परंतु ऑस्ट्रेलिया कळण्याची माझ्याकडे सुरुवात झालेली आहे आणि मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आता मी हां. बघतोय. हां. आणि जमिनीशी जुडत जे काम आहे ते काम तुम्ही करत आहात. नक्की नक्की. व्हेरी वेल. डॉक्टर, एक अजून शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, पर्सनल कदाचित. तुम्ही एवढा सगळा अभ्यास केला, एवढं सगळं काम केलं, पण त्या पलीकडे जाऊन काही अशी आठवणी आहे का की जी तुम्हाला नदीशी भावनिक रीतीने जोडत आहेत आणि ते स्पष्टपणे दिसून आलं तुमच्या बोलण्यातून. पण असा काही अजून अनुभव तुम्हाला कधी दिसून आला तुमच्यावर? नक्कीच. आपलं नातं हे नदीशी लहानपणापासूनच असतं. पण मी स्पेसिफिकली हा अनुभव सांगतो.
आम्ही मामाच्याकडे गावाला आपण सगळेच जातो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, शाळेच्या सुट्ट्या लागल्या आणि लहान असताना मी मामाकडे जात असताना रेल्वेने जाताना बघतोय की रेल्वेच्या पुलावरनं जातोय आणि खाली नदीमध्ये पाणी नाही. नदीची ती पूर्ण मैदानं उघडी पडलेली आहेत. मी आईला विचारलं, त्या लहान असताना साहजिक क्युरिओसिटी असते, हां. आई ही नदी आहे का गं, याच्यावरती पूल का बांधला? आई म्हणे हो ही नदी आहे. म्हटलं आई याच्यात तर पाणी नाही. मग आई म्हणे हो पाणी नाही आहे आता याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी आईला त्याच्यावरती प्रतिप्रश्न केला, आई यातल्या मग माशांचं काय होत असेल ग? हां, आई यातल्या खेकड्यांचं काय होत असेल? हां. इथं येणारे पक्षी काय यांचं काय होत असेल? आणि आईकडे याचं उत्तर नव्हतं. ऑफकोर्स कालानुसार वयानुसार मला कळलं की या नद्यांवरती धरणं बांधली आहेत, आपण पाणी अडवलेलं आहे, हां, हां. पण आम्ही नदीचा जीव घेतलेला आहे. बरं, आता मला याच्यासाठी भावनिक जुळले, तुम्ही भावनिकतेवरती विचारला. आज मी जे काम करतोय ना, याच्यामध्ये आम्ही निसर्गासाठी पाणी ठेवण्याचं काम करतो. म्हणजे काय, तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील धरणं बांधलेली आहेत बरं का. हां. पण धरणं बांधल्यामुळे काय झालंय, नदीमधलं पाणी आटलंय. पण मग आजूबाजूच्या जी वेटलँड्स आहेत, जंगलं आहेत, तिथं पुरणारं पाणी कमी झालं. मग तिथल्या पक्ष्यांनी काय करायचं, प्राण्यांनी काय करायचं, तिथल्या कीटकांनी बेडकांनी काय करायचं? त्या फक्त पाण्यावरती अधिकार माणसाचा नाहीच ना, अगदी बरोबर. त्या प्राण्यांचा पण अधिकार आहे. हं. तर आपण कस्टोडियन होता या नदीचे, आपण मालक नाही. पण मग ह्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये एक फार छान उपक्रम चालतो आणि त्याचा मी भाग आहे, याचा मला फार अभिमान वाटतो. त्याला नाव आहे ऑस्ट्रेलियामध्ये एन्व्हायरमेंटल वॉटर. एन्व्हायरमेंटल वॉटर म्हणजे काय, तर तुमची नदी धरण बांधायच्या आधी बरं का, धरण बांधायच्या आधी नदीमध्ये कशी अवस्था असेल, नदीमध्ये किती पाणी असेल, याचा अभ्यास करण्यात आला. आणि त्यानुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा आणि जेव्हा गरजेचं असेल तेव्हा तुम्हाला निसर्गासाठी पाणी राखून ठेवावं लागतं. आणि ते पाणी नदीमध्ये विशेषतः त्या काळामध्ये सोडलं जातं. बरं. की आता फॉर एक्झाम्पल नमोई नावाची नदी आहे किंवा मरे नावाची नदी आहे. या नद्यांमध्ये काय होतं की ठराविक काळामध्ये नोव्हेंबरपासून पुढे फिश ब्रीडिंग चालू होतं. म्हणजे हां. मासे येतात आणि ते दक्षिण भाग डाऊनस्ट्रीमकडनं अपस्ट्रीमकडे वाहत येतात. जर पाणीच नसेल तर ते कसे वाहतील, हं, प्रश्न हं. आहे ना. हं, हं. पण तेव्हा स्पेसिफिक तेवढ्या त्यांच्या ब्रीडिंगसाठी पाणी सोडलं जातं. किंवा पेलिकन नावाचे पक्षी आहेत, ते आपण बरोबर. भरपूर बघतो. त्या पेलिकन. पेलिकनचं ब्रीडिंग एक ठराविक काळामध्ये होतं. ते हं. त्या एका ठराविक रिझर्वमध्ये राहतात. तर त्यांना वापरात येईल याच्यासाठी सरकारकडनं विशेष पाणी सोडलं जातं. म्हणजे काय, तर त्या नदीला ती नदी म्हणून काही काळासाठी का होईना, पण हां. तिला नदी म्हणून जगण्याचा अधिकार आम्ही सरकारकडनं दिला जातो. आणि हे काम करत असताना मला खूप छान वाटतं. मी मुद्दामून ही गोष्ट सांगतो आणि मी अनेकदा बोललो पण असेल की पुंडलिक जो होता, पुंडलिकाला भेटायला जेव्हा पांडुरंग आले, पुंडलिकाने वीट फेकली. हां. आणि ते गाणं आहे की जर तुम्ही आईची सेवा करत असाल तर युगे 28 विटेवरी उभा, विठ्ठल देखील 28 युग थांबतोय. ही हां. तुमची आई आहे, ही नदी तुमची आई आहे आणि त्याची तुम्ही सेवा करताय ना, हे दैवी कार्य आहे. आणि ते मी करतोय. त्यामुळे मला नक्कीच खूप छान वाटतं आणि समाधान देखील वाटतं क्या बात आहे काम डॉक्टर. करण्याचं. व्हेरी वेल, व्हेरी वेल. म्हणजे आजचं पूर्ण इंटरव्ह्यू ऐकून तुमच्याकडनं इतकी सुंदर माहिती मिळाली आणि विशेष कौतुक या गोष्टीचं की तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये काम करत आहात, टेक्निकली काम करत आहात, पण तुम्ही श्रोत्यांसाठी ती खूप सिम्प्लिफाय करून सांगितली, खूप सोप्या पद्धतीने सगळी माहिती सांगितली. खूप सुंदर. डॉक्टर, तुमचे कौतुक करावे तेवढे कमी. आणि श्रोत्यांना किंवा मला खूप अभिमान आहे की आपल्या मराठी माणसाने एवढी मोठी झेप घेतली आहे ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये. तुम्हाला एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे, PhD इथं पूर्ण झाली आहे आणि पुढे पण तुम्ही अशी प्रगती करत राहावी अशी मी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद विनीत, आणि ही संधी दिल्याबद्दल आकाशवाणी सिडनीचे खूप खूप आभार. धन्यवाद. डॉक्टर, आपण पुन्हा